नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA सेकंड इयरचा इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंध हा जो पेपर आहे त्यामध्ये राष्ट्रसंघ ही संकल्पना पाहणार आहोत. राष्ट्रसंघ ही जी संघटना आहे आंतरराष्ट्रीय संघटनेतील ती अत्यंत महत्त्वाची संघटना म्हणून ओळखली जाते. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ती कशी निर्माण झाली, वुड्रो विल्सननी 14 कलम काय सांगितले आणि मग वुड्रो विल्सनच्या या परिणामातून आणि मग पहिल्या महायुद्धाची अपरिहार्यता म्हणून ही संघटना अस्तित्वात आली आणि मग 10 जानेवारी 1920ला याची जी स्थापना झाली ती काय आहे आणि राष्ट्रसंघाचं उद्दिष्ट काय आहे, राष्ट्रसंघाची रचना कशी होती, त्याच्यामध्ये परिषद, समिती, सचिवालय ही सगळी टप्पे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्र हो, पाहू आपण MPSC असो, UPSC असो, कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय आता अलीकडं ऐच्छिक विषय म्हणून सुद्धा घेता येतो आहे. आणि मग साम्राज्यवाद आणि वसाहतवादाच्या तीव्र स्पर्धेमधून पहिलं महायुद्ध घडलेलं आहे हे आपल्याला ज्ञात आहे. मग ह्या वसाहतवादाच्या स्पर्धेमध्ये युरोपमधली जी राष्ट्र प्रबळ राष्ट्र म्हणून वावरत होती त्याला आपण कॅपिटल IR असं म्हणतो. म्हणजे कॅपिटल IR हे युरोपमधल्या काही राष्ट्रांचाच अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध असा सगळा तो भाग होता. आणि या सगळ्या साम्राज्यवाद आणि वसाहतवादाच्या स्पर्धेचा परिणाम म्हणजे पहिलं महायुद्ध आहे. आणि मग यातून या अपरिहार्य काय झालं तर जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर वुड्रो विल्सननी हे म्हणजे अतिरेकी महत्त्वाकांक्षेवर मर्यादा निर्माण करण्यासाठी, राष्ट्रीय सामर्थ्यावर बंधनं घालण्यासाठी वुड्रो विल्सननी 14 कलमी योजना आणली आणि आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेवर त्यांनी जोर दिलेला आहे. मग वुड्रो विल्सनच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या कल्पनेला जे वास्तव रूप मिळालेलं आहे हे वास्तव रूप राष्ट्रसंघाच्या स्थापनेतून प्राप्त झालेलं आहे आणि हे आपल्याला ज्ञात आहे. मग त्यापूर्वी 1919ला झालेली पॅरिस परिषद आहे, त्यामध्ये राष्ट्रसंघाची सनद तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष आणि या राष्ट्रसंघाचे जनक ज्याला आपण म्हणतो तो वुड्रो विल्सन हे राहिलेले आहेत हे आपल्याला ज्ञात आहे. आणि मग 10 जानेवारी 1920ला रितसर राष्ट्रसंघ ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेची जागतिक शांततेच्या उद्देशाने स्थापना झालेली आहे. त्याची उद्दिष्ट, त्याची रचना. विद्यार्थी मित्र हो, आता आपण प्रस्तावना पाहिलेली आहे. राष्ट्रसंघ म्हणजे काय आणि राष्ट्रसंघाची उद्दिष्टे आणि रचना स्पष्ट करा असा तो प्रश्न असेल. आणि मग आपण प्रस्तावनेमध्ये हे सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. साम्राज्यवाद, वसाहतवाद आपण त्याची चर्चा केलेली आहे. आता हे प्रत्यक्ष स्क्रीनवर आपण पाहत आहात. मला दिसत आहे की महायुद्धातल्या प्रचंड विध्वंस, जीवितहानी यामुळे काय झालं, राष्ट्रसंघाच्या सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती अपरिहार्य बनलेली होती. मग काय झालं, पहिल्या महायुद्धानंतर 1919मध्ये पॅरिस परिषद येथे बोलवण्यात आलेल्या शांतता परिषदेत राष्ट्रसंघाची सनद तयार झाली. ही एक बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. मग सनद तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद राष्ट्रसंघाच्या कल्पनेचे जनक वुड्रो विल्सन यांच्याकडे होते. या समितीने तयार केलेल्या राष्ट्रसंघाच्या सनदेचा व्हर्सायच्या बहुचर्चित तहामध्ये समावेश करण्यात आला. आणि मग आपण पाहतो की 10 जानेवारी 1920 रोजी राष्ट्रसंघाची अधिकृत स्थापना झालेली आहे. स्थापनेच्या वेळी संस्थापक सदस्य म्हणून 27 राष्ट्रांनी राष्ट्रसंघाच्या सनदेवर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. किती राष्ट्रांनी केलेली आहेत? 27 राष्ट्रांनी. हे आपण प्रस्तावनेमध्ये लिहिलं पाहिजे. त्यानंतर राष्ट्रसंघाची सदस्य संख्या वाढून ती 42 झाली. किती झाली? 42 झाली. सन 1935 पर्यंत 65 राष्ट्रसंघाची सदस्य झाली होती. या गोष्टी प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने नोंदवल्या पाहिजेत. पुढे अनेक राष्ट्रांनी राष्ट्रसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे सदस्य संख्या कमी होत गेली. राष्ट्रसंघाच्या सदस्याच्या बाबतीत विशेष म्हणजे वुड्रो विल्सन यांनी राष्ट्रसंघाच्या कल्पनेला जन्म दिला. त्यांच्या राष्ट्राने म्हणजेच अमेरिकेने राष्ट्रसंघाचे सदस्यत्व पत्करलं नाही. ज्यांनी जन्म दिला त्यांनी सदस्यत्व न पत्करल्यामुळं त्याचं अपयश वाढत गेलेलं आहे हे आपण थोडक्यात नोंद करायचं. ज्यांनी या कल्पनेला जन्म दिला त्या राष्ट्रांनी त्याचं सदस्यत्व पत्करलं नाही. मग आता इथपर्यंतची प्रस्तावना झाल्याच्या नंतर आपण काय लिहिलं पाहिजे? राष्ट्रसंघाचे उद्दिष्ट. प्रश्न काय असेल? राष्ट्रसंघाचे उद्दिष्ट स्पष्ट करा किंवा राष्ट्रसंघाची उद्दिष्ट आणि रचना सांगा असा तो प्रश्न असेल. मग त्यामध्ये पुढं आपण हे सांगितलं पाहिजे की उद्दिष्टामध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने राष्ट्रसंघाची सनद
तयार केली. मग ती सनद काय होती, कशी होती ती आपण पाहणार आहोत. त्यात राष्ट्रसंघाची उद्दिष्टे स्पष्टपणे प्रतिबिंबित होतात. कशामध्ये? त्या सनदेमध्ये. सनदेत एकूण 26 कलमे होती. म्हणजे पहिलं उद्दिष्ट आहे, राष्ट्रसंघाचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे, तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचे संरक्षण करणे. शांतता आणि सुरक्षितता हा सर्वांना भेडसावणारा प्रश्न होता जगामध्ये, आणि मग यासाठीच ही संघटना अस्तित्वात आली. हे आपण मुख्य उद्दिष्ट म्हणून लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे, राष्ट्रामध्ये मैत्रीचे आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे, आंतरराष्ट्रीय वाद प्रश्न हे युद्धाच्या मार्गाने न सोडवता चर्चा वाटाघाटीच्या मार्गाने सोडवली पाहिजेत, हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे, सूत्रबद्ध आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे राष्ट्रांमधील संबंधाचे व्यवस्थापन करणे. म्हणजे एक सूत्र जर आपण मांडलं, हे लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये जर एक सूत्रता असेल, पार्शियालिटी नसेल, पक्षपातपणा नसेल, तर काय होते, राष्ट्रांमध्ये एक व्यवस्थापन निर्माण करता येते. तेही त्याचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर सामूहिक सुरक्षिततेची व्यवस्था निर्माण करून सत्ता सामर्थ्यावर नियंत्रण प्रस्थापित करणे, हेही याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे, राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मता, राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मता अबाधित ठेवणे, ही अशी आपण उद्दिष्ट पाहिली. आता ही उद्दिष्टाच्या नंतर दुसरा भाग जे येतो या प्रश्नाच्या उत्तरामध्ये, तो आहे राष्ट्रसंघाची रचना. आणि मग आता हे राष्ट्रसंघाची रचना असं सब टॉपिक टाकायचा आणि मग त्यामध्ये हे लिहिलं पाहिजे की राष्ट्रसंघाची रचना काय आहे, कशी आहे. मग राष्ट्रसंघाचं कार्य पार पाडण्यासाठी राष्ट्रसंघाच्या सनदेमध्ये 4 प्रमुख घटकांची तरतूद करण्यात आली. ही 4 प्रमुख घटक आपण नोंदवली पाहिजेत. मग ही 4 प्रमुख घटक कुठली आहेत, तर तो पहिला घटक आहे परिषद, सचिवालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय, समित्या, अशी ही 4 घटक आहेत. मग ही 4 घटक तर सांगायचे आणि मग एक घटक घेऊन त्याचं थोडक्यात विश्लेषण करायचं आणि मग आपल्याला त्यामध्ये 10 मार्क घेता येतील. मग परिषदेमध्ये काय आहे, सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींची ती सभा आहे. आता ती संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आमसभापतीला आपण म्हणतो, तिला पूर्वी नाव परिषद हे होतं. आणि मग या परिषदेचे स्वरूप संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेप्रमाणेच होते. लहान मोठ्या सर्व सदस्यांना एकच मत होते. आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चेचे परिषद हे प्रमुख व्यासपीठ होते. जे परिषदेचे मुख्यालय जिनेवा येथे होते. ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत, त्यामधल्या एवढ्या नोंदवल्या की ह्या मुद्दा संपला रचनेतला. त्यानंतर मग दुसरं काय आहे, दुसरं आहे समिती. समितीमध्ये काय आहे, तर त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. समिती राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीप्रमाणेच राष्ट्रसंघाची समिती होती. आता आपण तिला सुरक्षा परिषद म्हणतो संयुक्त राष्ट्रसंघामध्ये. हे राष्ट्रसंघाचे कार्यकारी मंडळ होते, जे समितीत स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही प्रकारची सभासद होती. जे ब्रिटन, फ्रान्स, इटाली, अमेरिका आणि जपान ही 5 राष्ट्रे समितीची कायम सदस्य होती. कायम सदस्य राष्ट्रे देखील पुढे बदलली. याशिवाय 4 अस्थायी सदस्यांची निवड 3 वर्षासाठी होत असे. दर 3 महिन्याला सभा घेऊन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर एकमताने निर्णय घेण्याचे कार्य समितीकडे होते. जे समितीचे मुख्यालयसुद्धा जिनेवा येथे होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सचिवालयाची निर्मिती राष्ट्रसंघाचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी झालेली आहे. दैनंदिन कामकाजाशिवाय आंतरराष्ट्रीय प्रश्नांचं संशोधन करणे आहे, त्याची माहिती गोळा करणे आहे, आणि हे सगळं कार्य सचिवालय करत असते. आणि सचिवालयाचा प्रमुख हा सचिव असतो, ज्याची निवड समिती आणि परिषदेमार्फत होत असते. आता संयुक्त राष्ट्रसंघामध्ये महासचिव असं आपण त्याला मानतो, जे की दर 5 वर्षाला निवडला जातो आणि तो हे सगळं कार्य करत असतो, असा तो भाग आहे. त्याच्यानंतर मग शेवटचा आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय, रचनेतला जो भाग आहे तो. मग आंतरराष्ट्रीय न्यायालय असं हे सब टॉपिक टाकायचं आणि लिहायचं. आंतरराष्ट्रीय न्यायालय जरी राष्ट्रसंघाचा एक घटक असला तरी न्यायालयाची घटना स्वतंत्रपणे सन 1921 साली तयार करण्यात आलेली होती. न्यायालयाची निर्मिती आंतरराष्ट्रीय संघर्षावर निर्णय देण्यासाठी करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण 11 न्यायाधीश होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हेग येथे होते. आता ती
11वरून आता ती 16 करण्यात आलेली आहे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये युनोमध्ये. आता ही युनायटेड नेशन झालेली आहे. असा सगळा भाग आपल्याला माहीत असला पाहिजे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ह्या संघटना किती महत्त्वाच्या ठरतात आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय कशा पद्धतीने बदलत गेलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी यातून आपल्याला निदर्शनास आणून देता येतात. आणि मग शेवटी समारोप केला पाहिजे आणि समारोपामध्ये हा भाग येतो किंवा आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून यांनी काय काम केलेलं आहे. म्हणजे राष्ट्रसंघाला काय झालं, अवघं 26 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की अनेक सदस्यांनी राजीनामा दिला. कारण सगळ्या अटी झुंगारून दिल्या जर्मनीने आणि जर्मनीने जे केलं. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, अमेरिकेने संस्थापक राष्ट्र असूनही राष्ट्रसंघाचं सदस्य न होतं ते अलिप्त राहिलं. म्हणजे वुड्रो विल्सनची जी कल्पना आहे, म्हणजे अमेरिका याचा संस्थापक आहे पण तो अलिप्त राहिला आणि वर्षाच्या तहामध्ये मित्रराष्ट्राने अत्यंत अपमानकारक अटी लादल्या. वुड्रो विल्सनच्या ह्या राष्ट्रसंघाच्या कुठल्याच गोष्टी लक्ष दिलं नाही. मग अशा परिस्थितीत देखील राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्यासाठी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे हे आपण अधोरेखित करायचं. अनेक महत्त्वाच्या विषयावर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि एकमत घडवून आणण्यामध्ये राष्ट्रसंघाला यश प्राप्त झालं. राष्ट्रसंघामार्फत स्थापण्यात आलेल्या विविध समित्या आणि आयोगाने राष्ट्रसंघाची उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. अशा पद्धतीने आपण याचा समारोप करायचा आहे. मग प्रश्नाला आपल्याला 10पैकी 8-9 मार्क सहजपणे उपलब्ध होतात. धन्यवाद विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीने आपण राष्ट्रसंघ ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही संघटना कशी काम केली, कशा पद्धतीने. मग आपण पाहतो की 24 ऑक्टोबर 1945ला संयुक्त राष्ट्रसंघाची जी निर्मिती झाली दुसऱ्या महायुद्धानंतर, त्याच्यामध्ये ही संघटना मर्ज करण्यात आली आणि मग याच धर्तीवर याच्यामध्ये ज्या काही समित्या होत्या त्याच्यात थोडं नावं चेंज केली आणि मग त्या चेंजेसनुसार आपण बदल करून संयुक्त राष्ट्रसंघ ही आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झालेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा.